सक्सेसफुल झालो की नाही हे तर तुम्हीच ठरवा किंवा जनताच ठरवते. आपल्याला जे करायचं आहे ते आपण करत राहावं आणि त्याच्यातून यश मिळतं का, आणि अपयश आलं तरी त्याच्यातून खचून न जाता पुढे चालत जायचं असतं, तर ते यशाचा मार्ग आपोआप सापडतो. आपण म्हणतो एवढं वाटतं, ते सगळ्या गोष्टी गुडी वाटतात आपल्याला, पण तो प्रवास एवढा इझी नसतो. आणि काही परिस्थिती सावरून जे काही आपल्याला मार्ग काढायचा आहे तो आपणच काढायचा असतो. आपल्या IQ प्रमाणे, आपल्या बुद्धीप्रमाणे जी जागा मिळेल ती घेण्याचा पहिले प्रयत्न केला पाहिजे. समाजाकडून घ्यायचंच आहे आणि द्यायचं काहीच नाही, तर मग त्याला लिमिट नाही आहे. मित्रांनो नमस्कार. आई वडिलांना आणि श्री गुरुदेव दत्तांना वंदन करतो आणि आजच्या या आपल्या पहिल्याच मेरा भारत सक्सेस स्टोरी एपिसोडमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. आजचा एपिसोड हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण याला मला ह्या एपिसोडसाठी खूप यशस्वी असे गेस्ट मला लाभलेले आहेत. IGP सुनील फुलारी सर, त्यांचं मी आजच्या आपल्या या प्रोग्राममध्ये मनापासून स्वागत करतो आणि सरांना या ठिकाणी मी आमंत्रित केल्याबद्दल, त्यांनी वेळ दिल्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी मानतो. सर, तुमचं आपल्या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार, जय हिंद. मेरा भारत महान असंच मी म्हणेल. आणि आपण मला बोलावल्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे. येस. तर आमच्या ह्या सक्सेस स्टोरीमध्ये सर, आम्ही यशस्वी लोकांना त्यांच्या जीवनाविषयी, त्यांच्या की ते कसे यशस्वी झाले, आपल्या प्रेक्षकांना त्यांना काय मोटिवेशन मिळावं यासाठी आम्ही ह्या गोष्टी सुरू केलेल्या आहेत. तर मला सर पहिल्यांदा सुरुवातीला 5-10 मिनिटं तुमच्या एका जीवनाच्या प्रवासाबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. बालपणापासून ते आजपर्यंतच्या थोडक्यात प्रवासाबद्दल सांगा सर. बरोबर आहे. सक्सेसफुल झालो की नाही हे तर तुम्हीच ठरवा किंवा जनताच ठरवते. आपल्याला जे करायचं आहे ते आपण करत राहावं आणि त्याच्यातून यश मिळतं का, आणि अपयश आलं तरी त्याच्यातून खचून न जाता पुढे चालत जायचं असतं, तर ते यशाचा मार्ग आपोआप सापडतो. कारण भाग्य, लोक भाग्यावर विश्वास ठेवतात, पण भाग्य त्यांनाच प्रसन्न होतं जे मेहनत करतात. आणि त्याच्यामुळे आपलं मेहनत आणि हार्डवर्क यशस्वी होण्यासाठी फक्त भाग्यावर बसू नये, आपण सतत काही ना काही कृती करत राहायला पाहिजे. आता तुम्ही 5-10 मिनिटात म्हटले, परंतु माझा प्रवास जवळपास 55 वर्षाचा आहे आणि माझी सेवा 32 वर्ष पूर्ण झालेली आहे. त्याच्यामुळे मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करेल की म्हणजे नेमकं कसं घडलो. नक्कीच आपल्या यशामागे आपले पालक, आपले आईवडील, देवाची कृपा, आमच्या कुटुंबियांची कृपा, आमच्या परिवार म्हणजे आमच्या पत्नी, मुलं बाळ सगळ्यांचा सहभाग असतो कुटुंबियांचा. आणि त्याच्यामुळे आपण यशस्वी होत राहतो असं मानून घ्यायचं. आणि तरी प्रत्येक यशस्वी होण्यासाठी एक मैलाचा दगड असतो, तो एक पार करत जायचा असतो, म्हणजे पुढे आणखी यशाचे दगड दिसू लागतात. तर माझं शिक्षण तर प्राथमिक शिक्षण 10वी पर्यंतचं म्हणा मराठी माध्यमातून झालेलं आहे. त्यामुळे यशस्वी होण्यासाठी इंग्रजी माध्यमच लागतं असे मानू नये कोणी. नंतर आपल्या मनामध्ये न्यूनगंड नसावा कोणत्याच आपल्या पार्श्वभूमीबद्दल, परिवाराबद्दल, आपल्या बॅकग्राऊंडबद्दल, आपल्या गावाबद्दल. मराठी लोकांमध्ये तोही एक थोडा आपल्या भाषेबद्दलही थोडा असतो, थोडी कमतरता वाटते लोकांना मराठी माध्यमाची. मी जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये शिकलेलो आहे, महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिकलो आहे, मी चटईवरही बसून शिक्षण घेतलेलं आहे, मी खेडेगावातले शाळेमध्ये होतो. परंतु हे करत असताना तिथे विविध विषयाचे शिक्षक भेटले, शिकवणारे चांगले भेटले, तेही गुरु मला वाटतंय की माझ्या जडणघडणीमध्ये कामी आलेत. नंतर खूप मी असं ट्युशन आणि कोचिंग क्लासेसच्या मागे लागलो नाही. म्हणजे मी स्पर्धा परीक्षा देताना नाही, मी कोचिंग क्लास जॉईन न करता स्पर्धा परीक्षामध्ये यशस्वी झालो, ते मी तुम्हाला सांगू इच्छेल. आणि जे ऐकत असतील विद्यार्थी किंवा युवा वर्ग की हे दिल्लीलाच गेल्यानी होतं, चेन्नईला गेल्यानी होतं, पुण्यात आल्यानी होतं, आम्ही पुणे नोकरीत येईपर्यंत बघितलं नव्हतं तुमच्या माहितीसाठी. कारण मी विदर्भातला आणि विदर्भ हा 60 वर्ष मागास प्रदेश होत आहे, आपल्या भूगोल आणि इतिहासात लिहिलेला आहे. आणि तिथे आमच्या काळात कोचिंग क्लासेस नव्हते, शिकवणारेही नव्हते तुमच्यासारखे यशस्वी. आणि त्याच्यानंतर पुस्तकांची वानवा होती. नागपूरमध्येही पुस्तकं स्पर्धा परीक्षांची मिळत नव्हती, त्यामुळे आम्ही हस्तलिखित करूनच आणि न्यूजपेपर, वर्तमानपत्र मी रोज वाचायचो आणि त्याच्यातून हस्तलिखित मी माझे नोट्स काढायचो. त्याच्यातून माझी तयारी मी स्पर्धा परीक्षांची केलेली आहे. त्याच्यानंतर माझं 10वी नंतर 12वी मी करत असताना खूप काही इंजिनिअरिंग आणि मेडिकल करावं त्या काळात प्रघात होता. मी जेव्हा 10वी-12वी शिकलो की हुशार मुलं इंजिनिअरिंग आणि मेडिकलला जायचे, त्यांच्या मानाने मी कमी हुशार होतो म्हणून मी गेलो नाही, एवढंच सांगू शकतो.
आणि त्याच्यानंतर मी डिग्री करायचं ठरवलं. मी BSc केलं, नंतर मी MSc फिजिक्स केलं. आणि ते करत असतानाच मी ठरवलं की आम्हाला इथे स्पर्धा परीक्षात जायचं आहे या करिअरमध्ये. कारण माझे वडील रिटायर्ड सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून रिटायर्ड झाले. त्याच्यामुळे एक पोलीस दल आणि पोलिसांबद्दलची माहिती होती आणि मला वाटतं एक अनामिक ओढ जी होती युनिफॉर्मबद्दल. तसा ज्योतिषवर विश्वास नाही माझा, पण जेव्हा खूप नाही आहे, पण तरी मी एक इंटरेस्ट म्हणून भेटत असतो ज्योतिषांना आणि सगळ्यांना. तर तेव्हा मला त्यांनी सांगितलं होतं की तुमचा गणवेशाशी योग येईल आणि तुम्हाला शस्त्र अस्त्र वगैरे चालवायला भेटतील. तर मी म्हटलं बरं आहे काहीतरी चालवले प्रॅक्टिकली शस्त्र. ते तर नंतर नोकरीत आल्यावर भरपूर चालवले आणि मी गडचिरोलीत ती नोकरी केली. त्यामुळे अँटी नक्सल ऑपरेशन्समध्ये भरपूर शस्त्र चालवायला भेटली जी नॉर्मल पोलिसिंगमध्ये चालवायला भेटत नाहीत. हां. आणि त्याच्यानंतर मी MSc फिजिक्स करत असताना, कारण सायन्सकडून लोक कमी येतात स्पर्धा परीक्षेला आणि माझा विषय फिजिक्सच होता परीक्षा देताना, जो कठीण विषय मानला जातो. तर त्या काळात मी अभ्यास करणे म्हणजे रेग्युलर वाचन करणे, काही पुस्तकं मिळवणे आणि जे आपण ऐकू. मी मुंबई दिल्लीला गेलो नाही तुमच्या माहितीसाठी कोणत्याच क्लाससाठी. तर जे मिळतील मला तिथे, काही नोकरीत असलेले विदर्भातून फार कमी होते त्यावेळेस थेट परीक्षा देऊन पास झालेले. तर 1-2 जण जे होते त्यांना भेटणे आणि आपला अभ्यास स्वतः करत राहणे या माध्यमातून म्हणजे हा प्रवास माझा पहिलीपासून PG पर्यंत झालेला आहे. त्याच्यानंतर मी मास्टर्स ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन MBA सुद्धा केलेलं आहे. हां, म्हणजे तो विचारासाठीच की तुम्ही विचाराल पुढे प्लॅन B. तर तसा प्लॅन B नव्हता, एकच प्लॅन होता. आणि मला MSc झाल्यावर त्या काळात लेक्चर व्हायची चांगली संधी होती, कारण त्या काळात सगळे लेक्चर व्हायचे आणि पगारही चांगले होते. पण मलाही लेक्चर होण्याची खूप आवड नव्हती, कारण मला 45 मिनटं बोलणे आणि शिकवणे तसं आवडत नाही खूप. हां. तर आमच्या आईंची मात्र इच्छा होती की वडील पोलीस खात्यात आहेत, इतक्या बदल्या होतात, त्रास होतात, एक शांत कुटुंब, स्थिर कुटुंब असलं पाहिजे, म्हणून शिक्षक लेक्चर होऊन जा. इतरही नोकरीचे मला खूप ऑप्शन होते, पण मी तेव्हाही ते जॉईन होण्यासाठी गेलो नाही. मला ऑफर लेटर आले होते सिलेक्शनचे, बँकिंगमध्येही आले होते, एक्साईज डिपार्टमेंटलाही आले होते, सेंट्रल एक्साईजला, फॉरेस्ट डिपार्टमेंटलाही आला होता. मी फिजिक्स असल्यामुळे मी तेव्हा CDAC म्हणून किंवा CAT-CAM हे तेव्हा लेटेस्ट डेव्हलपमेंट होती 90ची. टाटामध्ये मी इंटरव्ह्यूसाठी गेलो होतो, तेव्हा ऑलमोस्ट सिलेक्टही झालो होतो. पण मी तेव्हा त्यांना असं सांगितलं की माझा पहिला ओढा प्रशासकीय सेवेकडे आहे. तुम्ही सगळीकडे सिलेक्ट होत होता? हां, होत होतो, पण ऑप्शन खूप होते. मला घरच्यांनी बाध्य नाही केलं की हेच नोकरी कर आणि पगार घरी आणून दे. म्हणून मी माझं PG झाल्यावरही निदान ते, कारण 0 बजेट होतं त्या काळात. मला आठवलं 0 बजेट म्हणजे असं आहे की 2 वर्ष वॅकन्सीज डिक्लेअर केल्या नव्हत्या, रिक्रुटमेंट बंद होत्या महाराष्ट्र शासनाच्या. तर तो एक कालखंड ब्रेक झाला मधल्या काळात. तर त्या काळात मी MBA केलं. आणि किती अटेम्प्ट मध्ये तुमचं हे झालं? मी तुमच्या माहितीसाठी ग्रॅज्युएट झाल्यावर 0 बजेट होतं, माझे 2 वर्ष त्याच्यात गेले. मी त्या काळात MSc फिजिक्स केलं आणि परीक्षा देत असताना मी MBA केलं. हां. तर मी ऑलमोस्ट हा माझा तुम्ही समजा पहिलाच अटेम्प्ट होता, कारण मी ग्रॅज्युएट होत असताना दिला, त्याच्यानंतर 0 बजेट आलं आणि ती दुसरी परीक्षा दिली. त्याच्यात माझा पहिला चॉईस पोलीस होता. मी दुसरी कोणतीच सेवा पहिल्या चॉईसवर टाकली नाही आणि घरच्यांनी मला सांगितलेलं नव्हतं की तू कोणता चॉईस देईन. मी त्यांनाही विचारलं नव्हतं. वडिलांचं म्हणणं होतं की तू परीक्षा द्यायला पाहिजे आणि अधिकारी व्हायला पाहिजे, ते मात्र मी नक्की केलं होतं. आणि जेव्हा फॉर्म भरला तर मी पोलीस सेवेला पहिला चॉईस दिला. नंतर रेव्हेन्यू, जिल्हा परिषद, सेल्स टॅक्स ही खाती होती आणि मी त्या परीक्षेत पहिला आलो आणि पहिला चॉईस होता मला पहिला मिळाला. त्यामुळे माझ्या बॅचमध्ये मी पहिलाच आहे. तर अशा प्रकारे त्यावेळीस नागपूर भागातून विद्यार्थी पहिला येणे पब्लिक सर्व्हिस कमिशनमध्ये, ते बहुतेक लोकांना आश्चर्य वाटलं. आणि मी मराठी भाषेतही टॉपर आहे त्या वर्षी. म्हणजे मराठी भाषा नागपूरची तशी पुणेरी किंवा मुंबईच्या तुलनेत वेगळी समजल्या जाते. किती सालची गोष्ट सर ती? ही मी 1990ची परीक्षा आहे माझी. आणि मी पोलीस खातं 1992ला जॉईन केलं आहे.
तर अशा प्रकारे हा साधारण प्रवास आहे. पण हे करत असताना मी एवढं सांगू इच्छितो की भरपूर वाचन केलं मी. अवांतर वाचन, रेग्युलर वाचन, जे हाताला मिळतील ती पुस्तकं वाचली मी. म्हणजे त्या काळात कथा, कादंबऱ्या, उपन्यास, कॉमिक्स, मी न्यूजपेपरसुद्धा रोज 7-8 वाजायचो तुमच्या माहितीसाठी. सगळ्या म्हणजे इंग्लिश, हिंदी, मराठी, कारण हिंदीसुद्धा नागपूरला आहे भरपूर प्रमाणात. आणि त्याच्यातून जे आपल्या उपयोगाचं आहे ते आपण काढून घ्यायची, माहिती लिहून ठेवायची. अशा प्रकारे ते संकलन होत गेलं माझ्याकडे. आणि नंतर मी NCC मध्ये होतो, मी स्काउट अँड गाईडमध्ये होतो, मी शाळेच्या टीममध्ये होतो, व्हॉलीबॉल आणि बॅडमिंटनमध्ये होतो, खो खोही खेळलेलो आहे मी ड्रॉइंगच्या परीक्षा दिल्या, मी हिंदीची परीक्षा दिली, मी जनरल नॉलेजची परीक्षा दिली, मी स्कॉलरशिपमध्ये पास झालो 4थी 7वी आणि मला 12वीपर्यंत ग्रॅज्युएटपर्यंतही राष्ट्रीय गुणवत्ता शिष्यवृत्ती मिळत होती. त्यामुळे हे सगळं होत होतं. आणि कोणी मला असं खूप आग्रह धरून आणि दडपण आणून अभ्यास कर आणि अभ्यासालाच बस असं वातावरण नव्हतं. त्यामुळे मी माझ्या मुलांना खूप अभ्यास करायला बसा असं मी नाही म्हणत. म्हणजे एक ऑलराऊंडर व्यक्तिमत्व आपल्याला असं म्हणता येईल. मी पायलटचे प्रशिक्षण घेतलंय तुमच्या माहितीसाठी. मला NCC कडून 100 तासांचं पायलट प्रशिक्षण मिळालं होतं. पण माझी आवड तिकडे जाण्याची नव्हती एअरफोर्समध्ये खूप. मग मी काही तास पायलट करून स्टुडंट पायलटचं लायसन्स घेतलं मी. मग मी सोडून दिलं. आता असे वेगळे प्रकारचे उद्योग मी केलेले आहेत. हां. तर आणि मी कॉलेजला ग्रॅज्युएट होईपर्यंत मी सायकलनीच जात होतो. त्याच्या पहिले मी बसनी गेलेलो आहे आणि त्यावेळेस पैदली गेलेलो आहे लांबपर्यंत. त्यामुळे हे सगळे उद्योग एकत्र होत होते. गावामध्येही जात होतो मी, शेतीतही जात होतो. जे पाटधन्य म्हणतात, शेतीला पाणी देणे, फावडं घेऊन ते मी केलेलं आहे मामांच्याकडे आमच्या शेतीमध्ये. लाकडं फोडण्याचे उद्योग केलेले आहेत. त्यामुळे सगळ्या प्रकारची माहिती ग्रामीण भागातली, शहरी भागातली ही सगळी मला मिळालेली आहे त्या काळापासून. मला वाटतं बस झालं एवढं सांगणं मला. ठीक आहे ना सर. म्हणजे आता सर हा प्रवासाबद्दल तुम्ही सांगितलं, पण आपण म्हणतो की इथपर्यंत तुम्ही मला एक 5-10 मिनिटांमध्ये सगळ्या गोष्टी सांगितल्या. पण ह्या बऱ्याच लोकांना काय असतं, प्रवासामध्ये लोक पुढे जात असतात आणि बऱ्याच लोकांना प्रवास करत असताना बिझनेस असू द्या किंवा व्यवसाय असू द्या किंवा नोकरी असू द्या, कुठल्याही क्षेत्रामध्ये अडचणींना सामोरं जावं लागतं, संकटांना सामोरं जावं लागतं. आणि बरेच लोक काय करतात की काही गोष्टीनंतर ते थोडंसं बॅकफुटला घेतात किंवा ते काही ठिकाणी प्रयत्न सोडून देतात. तर तुम्हाला अशा काही चॅलेंजेस किंवा संकट किंवा काही अडचणींना सामोरं जावं लागलं का? काही तुम्ही स्पेसिफिक तुम्हाला असं सांगावं वाटतंय का? कारण म्हणजे हे इतकं इझी नसतं. आपण म्हणतो एवढं वाटतं, ते सगळ्या गोष्टी गुडी गुडी वाटतात आपल्याला, पण तो प्रवास एवढा इझी नसतो. तो अशा काही गोष्टींबद्दल तुम्ही चॅलेंजेसबद्दल काय सांगाल? नाही, खरं आहे ना. सगळ्यात मोठी अडचण तर आमच्या पुढे होती की आमच्या वडिलांची बदली व्हायची. माझ्या एका वर्षात 2-2 शाळा झालेल्या आहेत. 6 महिने एका गावात, 6 महिने दुसऱ्या गावात. परीक्षेच्या पूर्वी बदल्या व्हायच्या. त्यामुळे अस्थिर वातावरण, पूर्ण घर बदलणे, सामान बदलणे, टीचर बदलणे, वर्गमित्र बदलणे आणि वर्गामध्ये सहज ॲडजस्ट होत नाही नवीन ठिकाणी गेल्यावर. त्यालाही काही वेळ जातो. शिकवण्याची पद्धत बदलते, ती तर मोठी अडचण होती. पण त्याच्यासोबत शिकवण्याची पद्धत, काही ठिकाणी आपले टीचर चांगले मिळायचे, काही ठिकाणी तेवढे चांगली क्वालिटी नाही मिळायची. तोही फरक पडायचा आम्हाला. त्याच्यानंतर खूप असं तुम्ही म्हणाल तर खूप मोठी अडचण नाही, परंतु जे काही घरातल्या अडचणी असतात, बाहेरच्या असतात, पण त्याचा परिणाम आईवडिलांनी जास्ती जाणू नाही दिला. कारण मी घरात सगळ्यात मोठा होतो आणि त्याच्यात हा मार्गक्रमण करीत असताना वेगवेगळे कौटुंबिक आघात कधी होतात ते होते, पण त्याचा फार असा परिणाम जाणवला नाही. जे काही आपल्याला वाचायला साहित्य पाहिजे किंवा आपल्याला पुस्तकं पाहिजे तर घरी आईवडिलांनी त्याचा पाठिंबा दिला, ते आणून दिलं. किंवा वडिलांनाही आमच्या पुस्तकं मला आणून द्यायचा, त्यांना आवड होती आणि ते आम्ही वाचायचो. अशा प्रकारे आमचं मार्गक्रमण होत गेलं. मधल्या काळात आमच्या वडिलांचे 1-2 ॲक्सिडेंट झाले, पण ठीक आहे, ते नैसर्गिक आघात असतात, ते सहन करण्याची शक्ती येतो. हां. आणि त्याचा बाऊ न करता आपण पुढे जायला पाहिजे आणि काही परिस्थिती सावरून जे काही आपल्याला मार्ग काढायचा आहे तो आपणच काढायचा असतो खडतर परिस्थितीतून. दुसरे आपल्याला सांत्वना देऊ शकतात किंवा थोडाफार काही वेळेपुरता आधार देऊ शकतात, पण बाकी गोष्टीतून आपणच स्वतः मार्ग काढायला पाहिजे. आणि आपल्या आजच्या युवकांनी हे शिकायला पाहिजे की इम्पेशन्स राहू नये, पेशन्स ठेवला पाहिजे. हा, पण लोक पेशंट लवकर होत आहेत आजकाल, पण पेशन्स राहत नाहीये. हा प्रॉब्लेम झालेला आहे सगळा. प्रत्येक सेकंदाला नाही, उतावीळपणा वाढलेला आहे, उतावीळपणा वाढलेला आहे, अस्वस्थपणा आणि चिडचिड वाढलेली आहे युवा वर्गाची आणि विद्यार्थी वर्गाची. आणि ते काय की 4G 5G सगळं पाहिजे, म्हणजे काही सेकंदात पाहिजे, पण त्यांच्याकडून जे अपेक्षित आहे ते मात्र लवकर करायचं नाही, अशा वृत्ती झालेली आहे या जनरेशनमध्ये. तर मला वाटतं थोडा पेशन्स आणला पाहिजे सगळ्यांनी आणि काही गोष्टींनी खचून न जाता धीराने सामोरं गेलं पाहिजे.
आता सर बरेच लोकांना म्हणजे आज तुम्हाला आदर्श मानतात, तुम्ही आज ह्या लेवलला काम करताय की ज्यांना शासकीय ह्याच्यामध्ये जायची इच्छा आहे, तर आदर्श बरेच लोकांचे असतात, बरेच लोक तुम्हाला आदर्श मानतात. तर तुम्ही कोणाला आदर्श मानला आपल्या लाईफमध्ये, तुम्ही कोणाकडे पाहता आदर्श म्हणून? मी तर सांगितलं पहिलंच की आईवडील हे आदर्श आहेतच. त्याच्यानंतर मी शालेय जीवनात असताना स्वामी विवेकानंदांच्या बद्दल काही काही वाचत गेलो किंवा ऐकत गेलो. मी रामकृष्ण मठातही जात होतो. तुमच्या माहितीसाठी मी रामकृष्ण मठाच्या लायब्ररीत जाऊनही अभ्यास केलेला आहे. त्याच्यामुळे ते एक व्यक्तिमत्व आहे. आणि वेळप्रसंगी इतरही काही जे वाचायला मिळायचे, छत्रपती शिवाजी महाराज आहेत, असे आपल्याच फुले आहेत, महात्मा फुले आहेत, डॉक्टर आंबेडकर आहेत. म्हणजे आपल्या महाराष्ट्रातच इतक्या विभूती आहेत. आणि त्यांचंही जर छोटी छोटी आपण त्यांची तत्व अंमलात आणली तर एक आदर्श व्यक्ती म्हणून आणि आदर्श समाजामधला घटक म्हणून आपण पुढे येऊ शकतो असं मला वाटतंय. पण आता असं झालं की देखाव्यासाठी आपण आदर्श व्यक्तींचे नावं सांगतो आणि अंमलात आणताना मात्र ते विसरून जातो. शिवाजी पाहिजे पण दुसऱ्याच्या घरामध्ये, हा सगळं दुसऱ्यांच्याकडे झालं पाहिजे आणि माझं फक्त भलं झालं पाहिजे कोणत्याही मार्गाने. हाच एक सध्या मूलमंत्र झालेला आहे सगळ्यांचा. आणि तोही शॉर्टकटनी. तर शॉर्टकटनी कोणतंही यश असं मिळू शकत नाही. आणि तुम्ही म्हणता की लोक यशस्वी मानतायत, तर ती लोकांची भावना आहे माझ्याप्रती असं मी म्हणू शकतो. कारण माझ्यामुळे जी काही मदत शक्य होईल, कारण आयजीची पोस्ट अशी आहे की ही सामान्य लोकांना पटकन भेटणारी किंवा दिसणारी पदावरची व्यक्ती नाही आहे तसं तर, कारण ती फील्ड पोस्ट नाहीच आहे तशी. पण मी प्रयत्न केला आहे की पश्चिम महाराष्ट्रातल्या 5 जिल्हे आहेत, जे मोठी जिल्हे आहेत, सगळ्या दृष्टीने प्रगत आहेत, त्या भागातल्या लोकांपर्यंत त्यांचे प्रश्न जे आहेत आपल्यापर्यंत आले तर आपण ते सोडवले पाहिजेत आणि त्यांना त्यावेळेस मदत झालीच पाहिजे. अशा प्रकारे मी प्रयत्न केला. आणि त्यामुळे मला वाटतं आपण म्हणतात तसं लोकांना काही काम माझं माहीत झालं असेल, पण ते काही खूप मोठं आहे असं मी नाही मानत. अजून बरंच काही त्यांना मदतीसाठी आम्हाला करता येईल. सर बरेच आपण बघतो की विद्यार्थी आज MPSC UPSC साठी आम्ही बघतो की आमचेही काही नातेवाईक आहेत की ऐकतोय की मागच्या 5 वर्षापासून झालं ऐकतोय आम्ही की काय करतोय तर UPSCची तयारी करतोय, कुठे मुलगी तर दिल्लीला आहे, कुठं काय करतायत. म्हणजे अशा बरेच लोक आहेत की दिल्लीला करतायत, मुंबईला तयारी करतायत, पुण्यामध्ये तयारी करतायत. अशा बऱ्याच स्टोरी ऐकतो. बरेच क्लासेसचे विद्यार्थी येतात माझ्याकडे शिकायला, शेअर मार्केट शिकायला सुद्धा येतात लोक की सर आम्ही UPSC MPSCची तयारी करतोय. आणि त्याच्या म्हणजे आज 5-5, 7-7 वर्ष लोक मी ऐकतोय की ते तयारी करतायत. तर अशा म्हणजे लोकांसाठी, अशा विद्यार्थ्यांसाठी तुम्ही नक्की काय सांगाल की किती वेळ ह्याच्यासाठी आपण कुठंतरी, मला असं वाटतं कुठंतरी थांबलं पण पाहिजे की ह्या गोष्टीमध्ये. आमचे तर एक नातेवाईक आहे जवळचे, तर त्यांचं तर म्हणजे अक्षरशः मी तर म्हणतो 12-13 वर्ष गेली सर कास्टमध्ये असल्यामुळे किंवा काही गोष्टी असल्यामुळे. म्हणजे नेमकं काय केलं पाहिजे अशा लोकांना तुम्ही काय सांगाल की किती वेळ दिला पाहिजे किंवा कुठं थांबलं पाहिजे? नाही, बरोबर आहे. हे दुष्टचक्र झालेलं आहे ज्याच्यात विद्यार्थ्यांनी युवा वर्ग अडकलेला आहे सध्या. आणि हे मायाजाळ आहे तसं बघितलं तर याच्यामुळे मुलांनी आपली कुवत सुद्धा ओळखली पाहिजे. म्हणजे प्रत्येकजण वर्ग एक अधिकारी बनू शकत नाही, IAS IPS बनू शकत नाही. आपल्या IQ प्रमाणे, आपल्या बुद्धीप्रमाणे जी जागा मिळेल ती घेण्याचा पहिले प्रयत्न केला पाहिजे. स्वप्न ठेवावे तो प्रश्न नाही, पण मग किती वेळ वाया घालून त्या स्वप्नासाठी, त्या स्वप्नारंजनात गुंतलेलं राहावं, वेळ वाया घालवावा आपला, परिवाराचा, नंतर आर्थिक ओढाताण कुटुंबियांची. तुम्ही म्हणता ते खरं आहे की कित्येक मुलं जी आहेत ती ग्रामीण भागातून आली, शेतकऱ्यांची आहेत, मजुरांची मुलं आहेत, जी पुणे मुंबईत राहतात. त्यांचे गरीब आईवडील ज्यांची स्थिती नाही आहे ते पैसा पुरवठा करतात त्या मुलांना आणि वर्षानुवर्ष करतात. कोरोना काळातही मी बघितलं की कित्येक विद्यार्थ्यांना खानपान मिळत नव्हतं, जेवण मिळत नव्हतं. त्यांना आम्हीच भाजी पोळी डबा पुरवलेला आहे कोरोना काळात पुण्यात, जे हजारो मुलं होती. परंतु हा कोर्स नाही आहे. UPSC आणि MPSC हा कोर्स नाही आहे. मुलं कोर्स म्हणून करतायत, हा मुद्दा आहे. म्हणजे तो कोर्स 3 वर्ष केल्याने तुम्ही कलेक्टर बनाल, तुम्ही डेप्टी कलेक्टर बनाल, तहसीलदार असं नाही आहे. ते कुवत असेल तर बनाल, नाही तर तुम्ही 5 वर्ष 10 वर्षी केल्याने काय होणार नाही. म्हणजे कसं आहे की त्या जमिनीत पाणी असेल आणि ते असेल तर ते पाणी बाहेर निघेल, नाही तर तुम्ही 100 फूट खाली जा, 200 फूट खाली गेलं तरी पाणी निघेल असं नाही आहे. पण मुलांना असं वाटायला लागलं की इतक्या वर्ष केल्याने होत आहे. म्हणजे दुर्दैव हे आहे की मी MPSCच्या इंटरव्ह्यू पॅनलमध्ये बसतो. तुम्ही सांगितलं तशी परिस्थिती आहे की मजुरांची मुलं त्या इंटरव्ह्यूला येतात परीक्षा पास करून. आम्ही त्यांना विचारतो की तुमचे आईवडील काय करतात, काय परिस्थिती आहे. तर मला एका इंटरव्ह्यूमध्ये एका मुलाने सांगितलं मजूर आहेत, किंवा एक बेकरीमध्ये कामगार होता आणि मुलगा कोट घालून आला होता. मला ते दुःखाने नवल वाटलं की
वडिलांजवळ इतके पैसे नाही आहेत आणि हा कोट घालून कशाला आला, कारण इंटरव्ह्यूला कोट घालून येणे प्रत्येकाला कंपल्सरी नाही सांगितलेला MPSCने, परंतु आपली परिस्थिती तशी नसताना ते पैसे घेऊन आईवडिलांकडून तो मुलगा जर कोट घालून आला तर नॅचरली इंटरव्ह्यू पॅनलमध्ये सदस्य म्हणून मलाही ते इतकं पटत नाही. आणि जेव्हा आम्ही त्या मुलांना विचारतो की तुला ही नोकरी का करायची आहे, घरी शेती आहे, चांगली व्यवसाय आहे, मग ते सांगतात समाजसेवा करायची आहे, देशसेवा करायची आहे. मग आम्ही म्हटलं त्यांना आईवडिलांची परिवाराची सेवा कर ना पहिलं तू, कारण नोकरीत आल्यावर मग ते पुण्याचं असेल तर पुणे जिल्हाच पाहिजे, मग तिथे मात्र सांगतात आईवडिलांची सेवा करायची आहे, मग मात्र गडचिरोलीला जायचं नाही आहे. असंही झालेलं आहे बरेच PSI आणि पोलीस अधिकारी आणि बाकी खात्यातल्या सेवेकऱ्यांबाबत. तर असं का होतं, तर मुलांनी विद्यार्थ्यांनी हे डोक्यात ठेवावं की आपल्याला हे व्हायचं आहे, पण खूप वर्ष घालून हे करण्यापेक्षा आपल्याला जे सोपं आहे ते पहिले गेन करावं, त्याच्याद्वारे आपली सुबत्ता म्हणा, आपली स्टॅबिलिटी म्हणा, आपलं फाउंडेशन पक्क करावं आणि सोबत हा अभ्यास करावा. म्हणजे एक कुठला तरी मार्ग निवडून मग त्याची ऍडिशनल हो, म्हणजे मग काय होतं, हे मुलं घरी जात नाहीत, मग त्यांना घरी जायला थोडं ते लाज वाटते, त्यांना कुटुंबात जायला लाज वाटते. म्हणजे त्यांना असं वाटतं की आम्ही तर घरून सांगून आलो की मी आता फौजदार होऊन येणार आहे, मग गावात तर तसं मुलांना सांगितलं असतं, तसे फोटोही पाठवलेले असतात, मग ते गावातही वापस जात नाहीत, परिवारात मिसळत नाहीत, समाजात मिसळत नाहीत आणि मग इकडे काहीतरी करत बसतात. तर तेही कुंठित अवस्था मुलांनी टाळली पाहिजे युवकांनी आपल्या. आणि आपला जो प्रोफेशनल कोर्स आहे तो चांगला करावा. जी काही डिग्री, डिप्लोमा, पोस्ट ग्रॅज्युएशन तुम्ही करताय ते साऊंड फाउंडेशनमध्ये चांगलं करा, गुणवत्ता दाखवा त्याच्यामध्ये. आणि तुम्ही ही परीक्षा पास व्हायची असेल तर 2 ते 3 वर्षात पास होऊ शकतो. तसं बघितलं तर 3 वर्षापेक्षा जास्त आयडियली असं तुम्हाला म्हणायचं. मी तर शिक्षण घेत असताना, ग्रॅज्युएट करत असताना जो फायनल इयरला अभ्यास करतो आणि त्याच्यानंतर एखाद वर्ष अजून समजा 1 ते 2 वर्षात होऊ शकतो आणि ती नोकरी मनासारखी नाही मिळाली तर चॉईससाठी, इम्प्रुव्हमेंटसाठी जाऊ शकतो. 3 वर्ष जास्त, परंतु 4-5 वर्ष काही न करता बसणे, म्हणजे माझ्याकडे तर आम्ही बघितले ना, काही डॉक्टर्स आले होते, काही वेटरनरी किंवा आयुर्वेदिक, 10 वर्ष, 10 वर्ष त्यांनी प्रॅक्टिस केली असती तरी स्टेबल झाला असता. आणि त्याच्यानंतर तो तहसीलदार होईल किंवा अजून दुसरी नोकरी करेल, तर 10 वर्ष तर घालवले जीवनातले. तर हे असं स्वप्न भंग होण्यापेक्षा तुम्ही एक यथार्थ फाउंडेशन बनवा आपलं, आपल्या परिवाराला एक आश्रय किंवा सहारा द्या आपला, आणि मग हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणखी वेळ द्या, पण व्यर्थ वेळ मात्र घालू नका या स्वप्नामागे. एवढंच तुम्हाला सांगता येईल सध्या. आणि जो प्रामाणिक आणि मेहनतीने अभ्यास करतो त्याला 2 ते 3 वर्षामध्ये यश नक्की मिळतं. सर, आता आपण बघतो की आम्ही ऐकायचो, आम्ही शेतकरी कुटुंबातून, फार्मर फॅमिलीतून आहे, आम्ही बऱ्याच वेळा ऐकायचो की पोलीस भरतीमध्ये वशिला चालतो किंवा वशिल्याबद्दल आताही बरेच लोक अवलंबून असतात की कोणतरी कुठेतरी वशिला लागेल, मला कुठेतरी नोकरी लागेल. तर सर, हे खरंच प्रॅक्टिकली वशिला वगैरे काय असतं का? म्हणजे रिअल परिस्थिती आम्हाला तुमच्याकडनं खरी परिस्थिती ऐकायची. पोलिसांबद्दलचे ज्या परसेप्शन आहेत, यथार्थ नसताना जे असतं त्याला परसेप्शन म्हणतो आपण. परसेप्शन म्हणजे आपल्याला माहित नाही, पण एक तुमच्याकडे एक माहिती आलेली असते आणि ते चित्र तुमच्या डोळ्यासमोर उभं राहतं आणि ते सिनेमा, वर्तमानपत्र आणि टीव्हीचे चॅनल याच्याद्वारे येतं आणि त्यामुळे पोलीस अकरार विकरार आणि क्रूर आहेत असंही चित्र आहे समाजासमोर. त्यामुळे पोलीस भरतीमध्ये वशिला लागतो हे एक दुसरं चित्र आहे. आता ती पोलीस भरतीची कॉन्स्टेबल म्हणा किंवा सब इन्स्पेक्टर प्रक्रिया इतकी काटेकोरपणे पाळल्या जाते आणि त्याची गोपनीयता सुद्धा राखल्या जाते. आणि याच्यात ज्यांनी बदमाशी केली अशा पोलीस अधिकाऱ्यांवर आणि एजंट्सवर आणि उमेदवारांवर गुन्हे दाखल झालेले आहेत, चार्जशीट सुद्धा झालेले आहेत हे सगळे आरोपी. त्यामुळे याच्यात गय केल्या जात नाही. आणि प्रत्येक स्तरावर म्हणजे कॉन्स्टेबलची साधी रिक्रुटमेंट घ्याल तर फिजिकल ज्या घेतल्या जातात मोजमाप, त्याच्यानंतर शारीरिक चाचणी होते, मैदानी चाचणी, आणि नंतर लेखी परीक्षा होते. या कारणासाठीच इंटरव्ह्यू काढून टाकण्यात आले, लेखी निबंध बंद करण्यात आले आपल्या माहितीसाठी. आणि त्याच्यामुळे आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे, AI चा वापर करणे, CCTV आहे, नंतर व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे, प्रत्येक स्टेजवर होते, त्याचे पुरावे ठेवले जातात. तुम्हाला तुमचे शारीरिक चाचणीचे गुण समोरासमोर सांगितल्या जातात. म्हणजे समजा 20 लोकांनी एकत्र दिली तर सगळ्यांसमोर ते गुण सांगितल्या जातात विथ टायमिंग अँड डिस्टन्स, लगेच समोरासमोर. त्यामुळे त्यात बाकी त्या 20 लोकांना माहित असतं की याला किती गुण मिळालेले आहेत आणि माझे कमी असतील तर का मिळालेले आहेत. त्याच्यानंतर लेखी परीक्षाही जेव्हा होते ती पेपर गोपनीयतेने काढल्या जातात, OMR शीट्स आहेत, स्कॅनिंग होतं. त्यामुळे तिथेही तो वाव आता राहिलेला नाहीये.
आणि तेही गुण लगेच 24 तासात जाहीर करण्याचा नियमच आहे सध्या. त्यामुळे प्रत्येक स्टेजला तातडीने निकाल जाहीर होणे, त्यांच्या हरकती मागवणे, हरकतींचे उत्तर देणे, प्रश्नपत्रिका चुकली असेल, त्याच्यातलं काही चुकलं असेल, उत्तर सुद्धा चुकलं असेल, त्या हरकती घेणे, त्या सुधारणा करणे, मग निकाल टाकणे, हे इतकं व्यवस्थित होतं आणि ऑनलाईन होतं की सगळ्यांना पारदर्शकपणे ही पद्धत बघता येते. त्यामुळे हा स्कोप आता शून्य झालेला आहे. देयर इज झिरो टॉलरन्स फॉर एनी टाईप ऑफ वशिला. त्यामुळे मी प्रत्येकाला सांगतो आणि त्याच्यामुळे माझे कित्येक कुटुंबीय नातेवाईक नाराज झालेले आहेत. म्हणजे अवलंबून आहेत लोक, म्हणजे हेच त्याचं हे आहे की लोकांना अजूनही वाटतं की असं होईल, पण आता असं होणे शक्य नाहीये. PSIच्या परीक्षेत ते शक्य नाहीये आणि त्यामुळे प्रत्येकाला आपल्या गुणवत्तेला न्याय मिळतो याची खात्री ठेवावी आणि त्या दृष्टीनेच प्रयत्न करावे. आता तुम्हाला मी सांगितलं की कॉम्प्युटर्स आणलेले आहेत, OMR शीट्स आहेत, स्कॅनिंग होतं. आता त्याच्यातही उमेदवार नवीन युक्त्या लावतात. आपल्या जागी दुसऱ्या उमेदवाराला बसवणे, तेही पकडल्या गेलेले आहेत. परीक्षा सेंटरवर काही नेता येत नाही तर तिथे काही उपकरणं असे नेतात कुठे लावून किंवा बटन स्वरूपात किंवा कॅमेरा किंवा व्हिडिओ जे ब्लूटूथनी ऑन करायचे किंवा वायफायने, तेही पकडण्यात आलेले आहेत. त्यांच्यावरही गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यामुळे ज्यांनी असा प्रयत्न केला ते उघडे पडलेले आहेत आणि गुन्हेगार म्हणून भरती होण्याऐवजी पोलिसमध्ये पोलिसांचे गुन्हेगार म्हणून भरती झालेले आहेत. त्यामुळे उमेदवारांनी विचार करावा की भरती कोणते करायची आणि कोणत्या मार्गाने करायची. सर, आज बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की आज बऱ्याच लोकांचा वेळ हा फॅमिलीपेक्षा मोबाईलवरती जास्त जातोय, बरोबर का नाही? प्रत्येक ठिकाणी बघा तुम्ही जाऊन, म्हणजे आपण रेस्टॉरंटमध्ये जरी बसलो तरी माणूस फक्त तो मोबाईलकडे बघतोय. 5 लोक एकत्र जेवायला आले आहेत, गेट टुगेदरला आलेले असतात लोक. आमच्याही रिसॉर्टला खूप प्रेक्षक येतात, गेट टुगेदरला मित्र आम्ही बसतो कुठेही गेलं तरी अजूनही. पण दरवर्षी आम्ही 10वीच्या विद्यार्थ्यांचा आमच्या गेट टुगेदर करतो आम्ही. पण तिकडे गेल्यानंतर सुद्धा आमचे मित्र कंटिन्युअसली ते म्हणजे मोबाईलमध्ये ते बघत असतात. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं या गोष्टीबद्दल? सोशल मीडियाला तुम्ही कसं पाहता किंवा तुम्ही काय आपल्या प्रेक्षकांसाठी मेसेज द्याल सोशल मीडियाबद्दल खास करून? नाही, सोशल मीडिया जेवढं आवश्यक आहे, तुम्ही शाळेत असताना निबंध लिहिला असेल ना, विज्ञान शापकी वरदान, तर हे तसंच आहे आता की सोशल मीडियावर तुम्ही अनसोशल होऊन वावरता बाकी सोसायटी सोबत ना, आभासी, म्हणजे स्वप्नरंजनामध्येच पुन्हा वावरणं आहे सध्याच्या यंग जनरेशनला. आणि त्यांना 4G 5G हे कनेक्शन लागतं. त्याच्यासाठी त्यांना माणसांची कनेक्टिव्हिटी लागत नाही, पण इंटरनेटची कनेक्टिव्हिटी जास्ती लागते. आणि त्यामुळे माणसांमध्ये राहून ही लोक आता टुरिझमला जातात, रिमोटला जातात, नॉर्थ पोल साऊथ पोललाही जातात, पण तिथे सुद्धा मोबाईल लागतो. म्हणजे इकडून तुटण्यासाठी समाजापासून म्हणा किंवा या रोजच्या दैनंदिन जीवनापासून लोक दूरवर गेले तरी तुम्ही म्हणता तसं ते हातात पाहिजेच मोबाईल. त्यामुळे मागे एक शब्द ऐकला मी, ब्रेन रॉट होणे, ब्रेन रॉटिंगचा प्रकार सुरू झालेला आहे असं मी आता वाचलं. आणि त्याच्यामुळे त्या जनरेशनला फरक पडत आहे, जनरेशनच्या विचारावर फरक पडत आहे. ब्रेनचे विचार जे आहेत किंवा केमिकल जे काही घडामोडी घडतात ब्रेनमध्ये त्याच्यावरही फरक पडतोय, डोळ्यांवर फरक पडतोय. परंतु जनरेशनला लक्षात यायला वेळ लागतो. आणि जेव्हा लक्षात येतात तोपर्यंत काही जणांची वेळ बरीच निघून गेलेली असते. म्हणजे मी तर सर असं पाहिलं, आयफोन जसा लॉन्च होतो किंवा ह्या गोष्टी होतात सोशल मीडियावरती जाहिराती अशा बघतात मुलं. आणि एका भाजीवाल्या ते खूप व्हायरल झाली ती रील की बाई भाजी विकते आणि ती मोबाईल घेण्यासाठी तो म्हटला की नाहीतर मी काही आत्महत्या करेल किंवा काय करेल, अशी ती रील होती. आणि ती आई त्याच्यासोबत पहिल्या दिवशी आयफोन घेण्यासाठी रांगेमध्ये लागली आहे आणि आई भाजी विकते IMI वर हप्त्यावर, आणि त्याला 1 स्ट्रोक त्याला कॅश घेऊन आली होती ती पूर्ण ही. तर अशा म्हणजे कुठं आपला समाज चालला ह्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? सोशल मीडियाचं ते व्यसन आहे आणि ते ॲडिक्शन झालं की मग ते सुटत नाही. आणि त्यामुळे तुम्हाला मित्र नकोसे होतात, तुम्हाला परिवार नकोसं होतंय, तुम्हाला एकट्यालाच राहावं वाटतंय, हे वेगळे विचार होत आहेत. त्याच्यामुळे ऑस्ट्रेलियात 18 वर्षाच्या खालील बालकांसाठी सोशल मीडिया बंद करावा असा प्रस्ताव आणलेला आहे सरकारने. चायनामध्ये याच्यावर बरेचसे निर्बंध आहेत, व्हॉट्सअप, यूट्यूब सगळ्यावर, त्यांचं नाहीच चालू देत तिथे ते. त्यामुळे अशा गोष्टी ज्या आहेत त्या कितपत वापराव्यात आणि हा जो भस्मासूर आहे हा आपल्याला नष्ट करत आहे याची जाणीव यंग जनरेशनला यायला पाहिजे. आणि सोशल मीडियाचं असं आहे की तुम्हाला जेवढं पाहिजे आवश्यक ज्ञान आहे, माहिती आहे तेवढी तुम्ही घ्यावी. आणि ते माहितीचं जंजाळ आहे परत, आणि त्याच्यात जितकं गुरफटाल तेवढं जास्ती गुरफटात जाल आणि त्या ब्लॅक होलमधून निघणं मग अवघड जातं. त्यामुळे आपल्याला आवश्यक तेवढं ज्ञान घ्यावं. विविध प्लॅटफॉर्म्स आहेत, त्याचा वापर तुम्ही आवश्यक योग्य वेळी योग्य कामासाठी करावा, अन्यथा ते सोडून द्यावं. बरोबर. आपण बघतो की 2 मिनिटासाठी मोबाईल घेतलेला असतो
आणि ती सुरुवात होते तर 25-30 मिनिटं केव्हा जातात कळत नाही. तास कधी जातात ते लोकांना कळत तेवढ्यात तुमची ऍक्टिव्हिटी थांबलेली असते. बॉडीचं पोश्चरही तसंच असतं. मग तुम्हाला सांधेदुखी, मनकेदुखी, पाठदुखी सगळं होतंय आणि सगळ्या आजारांसाठी डॉक्टरकडे जावं लागतं पुन्हा. हेच जनरेशनचा लॉस यंग जनरेशनचा अशा प्रकारे होत आहे. त्यामुळे आपलं आवश्यक तेवढ्याच कामासाठी मोबाईल आणि सोशल मीडिया वापरावा. लहान मुलांच्या हाती देणं चालू आहे सध्या. शाळांमध्ये तो वापर करोनानंतर खूप जास्ती झालेला आहे, पण त्याचे धोकादायक परिणाम आहेत. सर, आता बघा, आपण प्रत्येक इलेक्शन बघतो. आताच इलेक्शन झालं, प्रत्येक इलेक्शनमध्ये महिला सुरक्षेचा मुद्दा हा येतोच. बरोबर का नाही? म्हणजे मला नेमकं कळतच नाही की महिला सुरक्षा इतकी वर्षानुवर्ष हाच एक मुद्दा, म्हणजे काही समजत नाही, काय प्रोपोगंडा केला जातो, म्हणजे सुरक्षित आहेत का नाही हेच समजत नाही. मला तर वाटतं सुरक्षित आहेत, म्हणजे माझा पर्सनल व्ह्यू घ्याल तर. मग महिला सुरक्षा म्हणजे नेमकं का हा मुद्दा इतका मोठा केला जातो, किंवा काय सत्य काय ह्या गोष्टी मागचं? हे बघा, महिलांना आपण शिक्षणात आता पुढे आलेले आहेत, रोजगारात पुढे आलेले आहेत आणि प्रशासनातील सगळ्या ठिकाणी आघाडीवरच आहेत. त्यामुळे महिला सुरक्षित असाव्यात, कारण समाजाची तेव्हाची जडणघडण होती, त्यामुळे तो मुद्दा पुढे आला होता. पण महाराष्ट्रात आता तुम्ही चित्र बघाल, तुम्ही पुण्यात वावरता, तुम्हाला मध्यरात्री रात्री सुद्धा महिला वावरताना दिसतील. IT सेक्टर आहे, हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री आहे, वैद्यकीय क्षेत्र आहे, इथे महिलांचा विनासंकोच वापर असतो आणि त्यांच्या आवश्यक कार्यासाठी तो होतो. आणि हे चित्र महाराष्ट्रात सुद्धा आहे सर्व ठिकाणी. आणि त्यामुळे बाकी राज्यांतून बऱ्याचशा महिला आणि मुली शिक्षणासाठी, रोजगारासाठी महाराष्ट्रात येतात आणि त्यांना इथेच राहावं वाटतं. हे सत्य आहे. त्यासाठी महाराष्ट्र पोलीस महिलांच्या संरक्षणासाठी कटिबद्ध आहे आणि वेगवेगळ्या प्रकारे उपाययोजना महाराष्ट्र शासनाने, पोलीस खात्याने यासाठी सगळ्या महाराष्ट्रात केलेल्या आहेत. आणि त्यामुळे जेव्हा इतर राज्याचे नागरिक आम्हाला भेटतात तेव्हा ते सुद्धा ही गोष्ट कटाक्षाने सांगतात. त्यामुळे एखादी घटना जेव्हा घडते आणि ती घडू नये हे खरं असतं दुर्दैवी, जशी नुकतीच घडली होती. परंतु जेव्हा मी ॲनालिसिस केलं गुन्हे कोणते घडतात आणि का घडतात, तर मला 99% गुन्हे महिलांवरचे अत्याचार, जे गंभीर अत्याचार आहेत, ते ओळखीच्या लोकांनी केलेले दिसून आला. 99%पेक्षा सुद्धा जास्ती. म्हणजे विनयभंग असो, बालकांविषयकचे गुन्हेगारी कृत्य, लैंगिक गुन्हेगारीचे कृत्य असो, महिलांचे किडनॅपिंग असो किंवा नंतर बलात्कार असो, 99% आरोपी हे कुटुंबातले, शेजारी, ओळखीचे, मित्र, जवळचे असतात. अनोळखी अज्ञात आरोपींनी केलेले महिलांवरचे गुन्हे म्हणजे ऑलमोस्ट 99 म्हटल्यावर मी तुम्हाला किती टक्के उल्लेख करतोय, नाम मात्र आहेत. आणि हे महाराष्ट्राचं चित्र आहे. पण एखादी दुर्दैवी घटना घडतात, ज्या मागे घडलेल्या आहेत 1-2, आणि ते घडतात ते सुद्धा म्हणजे त्या आजूबाजूचेच असतात, पण त्यांनी ते केलेले असतात आणि त्यामुळे नाहक बदनामी राज्याची सगळ्यांचीच होते. पण ते घडू नयेत यासाठी सतत प्रयत्न करण्यात येतात. आम्ही मग शिक्षण खातं आहे, स्थानिक स्वराज्य संस्था, यांच्या मदतीने आम्ही शाळा कॉलेजमध्ये जाऊनही मुलींना, इवन प्राथमिक वर्गातल्या बालिकांना सुद्धा गुड टच, बॅड टच, समाजात कसं वावरावं, धोका कसा ओळखावा, पेट्रोलिंग आम्ही कुठं ठेवायला पाहिजे, कोणत्या ठिकाणी ठेवायला पाहिजे, मुलींना कुठं सुरक्षित वावरता येईल ते निर्जन ठिकाणं हेरून तिथे पेट्रोलिंग ठेवावी, सगळे उपाय चालू असतात. आणि ते उपाय आम्ही काही दिवसांनी आढावा घेऊन पुन्हा नवीन प्रकारे अंमलात आणत असतो आणि इतर खात्यांची सुद्धा मदत घेतो. त्यामुळे महाराष्ट्रात वातावरण सुरक्षित आहे, ते सुरक्षित राहील याची खात्री महिलांनी, मुलींनी बाळगावी, एवढंच मी सध्या सांगू इच्छितो. आता सर, लहानपणापासून आम्ही देखील निबंध लिहायचो की भारत एक महासत्ता होईल, किंवा आपण ऐकतोय की एक भारत सुपर पॉवर होणार आहे, भारत एक महासत्ता होईल. तर काय वाटतं तुम्हाला, ह्या भारत एक महासत्ता ह्या गोष्टीबद्दल तुमचं काय मत आहे, किंवा कधी ते आपलं स्वप्न साकार होऊ शकतं असं काय वाटतं तुम्हाला? नाही, स्वप्न साकार झालेलंच आहे. म्हणजे तुम्ही स्वप्न म्हणूच नका, तर त्या महासत्तेचे तुम्ही एक नागरिक आहात हेच तुम्ही डोक्यात ठेवा आता. आणि त्यामुळे ते खूप दूरची घटना नाही आहे, ती घडत आहे आणि तुम्ही त्याचे प्रत्यक्ष साक्षीदार आहात, सहभागी असलेले भारताचे नागरिक आहात, एवढंच मी सांगू इच्छितो. आणि 140 कोटीचा हा देश आहे आणि ज्या प्रकारे आपली इकॉनॉमी डेव्हलप होत आहे, आपले उद्योगधंदे आहेत, टेक्नॉलॉजी आहे, संरक्षण विषयक आहेत, अर्थव्यवस्था आहे, कृषी उत्पादन आहे, हे सगळ्या युनिक आहेत वर्ल्डमध्ये. वेगवेगळ्या त्यांच्या स्वतःच्या प्रत्येक देशाच्या, युरोप असो, अमेरिका असो, सगळ्या वर्ल्डमधल्या त्यांच्या परंपरा आणि बाकी गोष्टी आहेत. पण भारताच्या परंपरा बाकी सगळे अंगीकार करत आहेत. योग दिन युनायटेड नेशन्सनी घेतला आहे. आता 21 तारखेला वर्ल्ड मेडिटेशन डे होत आहे, त्याच्यात सहभागी होत आहे. तर आता त्या संस्कृती परंपराची ओळख बाकी देशांना ते मान्य करताय, म्हणजे तुम्ही सत्ता झाले म्हणूनच मान्य करतायत ना. आणि तुमच्या मार्केटचं महत्त्व चायनाला वाटतंय, युरोपला वाटतंय,
अमेरिकाला वाटते. त्यामुळे सगळ्या गुगल, अमेझॉनपासून सगळ्या कंपन्यांचे ऑफिसेस, प्रोडक्शन फॅक्टरीज ह्या भारतात आहेत. आणि त्यांच्या अटी मान्य न करता भारत सरकारच्या अटी त्यांना मान्य कराव्या लागत आहेत. हे तर सत्ता असण्याचंच प्रतीक आहे. त्यामुळे सगळ्या आपल्या नागरिकांनी याचा अभिमान बाळगला पाहिजे आणि झालेली आहे हे स्पष्ट दिसत येत आहे. त्यामुळे हे वादातीत आहे की आपण स्वतःच आपली प्रगती घडून आणली पाहिजे आणि आपण पॉझिटिव्हली त्याच्यात सहभागी झालं पाहिजे, कोणताही त्याच्यात जात, धर्म, पक्ष न आणता. आता सर, एका वेगळ्या स्टेजला आपण काम करत असताना बऱ्याच यशस्वी लोकांच्या फॅमिलीमध्ये असं बोललं जातं की आम्हाला वेळ दिला जात नाही, किंवा फॅमिली टाइम आणि आपल्या नोकरीचं कसं सर आपण हे करता, किंवा मॅडम पण आपल्या सोबत आज आलेल्या आहेत, अशी तक्रार असते का कधी फॅमिलीची की आम्हाला नोकरीच्या ह्याच्यामध्ये तुम्ही असताना आम्हाला फॅमिलीकडे, कुटुंबाकडे थोडंसं दुर्लक्ष होतं किंवा तेवढा वेळ देता येत नाही, असं कधी घडतं का? प्रॅक्टिकली असं होतं का? खरं आहे ना की पोलीस अधिकाऱ्यासोबत लग्न करण्या एक धाडसी निर्णय घेतला माझ्या मिसेसनी. हे खरं आहे, कारण त्यांच्या घरामध्ये शिक्षणाचं वातावरण होतं, शिक्षक पेशामधलं, आणि ते नियंत्रित शिस्तीचं वातावरण असतं. आणि पोलीस अधिकाऱ्याच्या घरी जरी शिस्तीचं असेल तरी ते अनियंत्रित असतं, कारण घरातला कर्ता व्यक्ती वेळी अवेळी उपलब्ध नसतो, अडीअडचणींना उपलब्ध नसतो. त्यामुळे वाढदिवस, लग्न समारंभ आणि इतर सामाजिक समारंभात जाईलच याची काही खात्री नसते. त्यामुळे माझ्या वडिलांच्या ऐवजी मी बऱ्याच ठिकाणी लग्नात वगैरे मीच जाऊन यायचो. आणि मी नसलो की मिसेस फुलारी जातात, असं आहे. आणि त्याच्यामुळे ते वाटू शकतं, कारण बरेच वेळा मी सांगूनही त्या वेळेवर घरी जाऊ शकत नाही, किंवा पाहुण्यांच्याकडे किंवा समाजातल्या इतर कार्यक्रमांसाठी मी जाऊ शकत नाही. हे खरं आहे. आणि शनिवार रविवारी ते शक्य होत नाही. सुट्ट्याही बऱ्याच वेळा रजा बंदच असतात. आता यावर्षी 2 इलेक्शन झालेत, त्यामुळे त्या काळातही रजा सगळ्या पोलीस दलाला मिळत नव्हत्या. नंतर विविध सण आणि उत्सवही महाराष्ट्रात चालू होते. तर ह्या घटना घडतात आणि त्या आम्हाला जरी सामान्य वाटत असल्या पोलीस दलातील घटक म्हणून, पण कुटुंबियांना नाही वाटत. त्यामुळे माझ्या मुलाने मला लहानपणी सांगितलं होतं, म्हणजे एक वेळा गणपती बंदोबस्त तुम्हाला पुण्यातला माहिती आहे, 48 तासाच्या वर मिरवणूक चालते. मग घरी नव्हतोच मी, आणि मग सकाळी ते संपल्यावर 11-12 वाजता 48 तासांनी मी घरी गेलो. तर त्यांनी मला विचारलं की तुम्ही कुठे गेलो? ते म्हटलं ते तिथे गणपती बंदोबस्त आणि इतकं असतं. तो म्हटले असे कामं काय करता, तिकडे चोऱ्या घडतात त्या उघडकीस आणा तुम्ही घडलेल्या, पण हे असा वेळ वाया घालवणं झालं तेव्हा. त्यामुळे त्याला पोलीस खात्यात प्रवेश करावा आणि नोकरी करावी असं त्या काळात वाटतही नव्हतं विद्यार्थी जीवनामध्ये आमच्या मुलाला. आता अशा घटना घडतात आणि आपल्याला जे वेळ देता येईल तो आपण द्यावा आणि जिथे शक्य आहे तिथे सहभागी व्हावं. परंतु नाही झालं म्हणून दुःखी व्हावं आणि निराशेत राहावं अशी म्हणजे विचारसरणी माझी नाही आहे. त्यामुळे जे काम आपण करतो ते 24 तासाचं आहे. मी नोकरी केली तेव्हाच मला माहीत होतं. आणि ते करताना तुम्ही आनंदी राहिलं पाहिजे, आपण त्याच्यात ऑप्टिमिस्टिक राहिलं पाहिजे, आशावादीच राहिलं पाहिजे. आणि हे इतकं काम करावं लागतं म्हणून मी दुःखी चेहरा करून तुमच्यासमोर बसणे नागरिकांसमोर, आणि मग ते करायला भेटत नाही घरचं काम म्हणून तुमचंही काम नाही करायचं, हा दृष्टिकोन मी घेतला नाही कधीच. आणि मी माझ्या अधीनस्थ सगळ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना हेच सांगतो की तुम्ही 24 तास कामावर आहे म्हणून मी तुमचं काम करत नाही कधी सांगू नका. तुम्हाला काम करायचंच आहे आणि त्यासाठी तुम्ही नोकरीत आलेला. तर हाच दृष्टिकोन सतत मी अंगीकारण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता सर, आपण बघतो की बरेच लोक आता म्हणजे बिझनेसचा ट्रेंड आलेला आहे मार्केटमध्ये. बरेच लोक विद्यार्थ्यांना, आता पूर्वी बघायचो आम्ही सुद्धा की तुला एक चांगल्या नोकरीला लागायचे, शिक्षण घ्यायचे, बरोबर का नाही? तर म्हणजे आता तुम्ही कुठल्या गोष्टीला बेटर मानता आजच्या काळामध्ये? नोकरीला तुम्ही आज तुम्ही बेटर मानाल की तुम्ही व्यवसाय करण्याला तुम्ही बेटर मानाल? तर दोन्हीपैकी तुम्हाला काय वाटतं, ह्या कुठल्या गोष्टीकडे लोकांनी गेलं पाहिजे, युवकांनी गेलं पाहिजे? नाही, परत हा आपला ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न आहे. म्हणजे कोणाला समाजसेवकी असण्याची आवड असू शकते. डॉक्टर आमटे भामरागडला गेले, भामरागडला काहीच नव्हतं, ते डॉक्टर होते तरी तिथं गेले. जिथे काहीच नव्हतं, जिथे पैसे मिळत नव्हते, फी सुद्धा नाही, त्यांनी स्वतःचा खर्च करून भामरागडला आश्रम उभारला. तर मग डिपेंड्स की तुमचं विचारसरणी कशी आहे, तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला जगाकडून काय पाहिजे आहे. कोणाला लक्झरियस लाईफच पाहिजे असेल तर बिझनेस करावा. तुम्ही यशस्वी स्टॉक ब्रोकर आहात, तसं तुम्ही शिक्षण देता आणि तसं लोकांनी घेतलं तर ते नक्कीच करोडपती होतील. काही विचारांनी करोडपती होऊ शकतात. लाखमोलाचे विचार समाजाला देऊ शकतात. विनोबा भावे आहेत,
नाव कोणाचंही घेण्यापेक्षा असे संत महात्मे महाराष्ट्रातच झालेले आहेत ज्यांचे विचार लाखमोलाचे आहेत आणि ते ऐकून संत गाडगे महाराज आहेत काय सेवा केल्या तुम्ही जाणून आहात. तर मग डिपेंड्स की तुम्हाला फक्त लक्झरी पाहिजे, फिजिकल नीड्स पाहिजेत की तुम्हालाही समाजाला काही द्यायचं आहे, की तुम्हाला फक्त देशाकडून समाजाकडून घ्यायचंच आहे आणि द्यायचं काहीच नाही, तर मग त्याला लिमिट नाही आहे. त्यामुळे आपला गोल ठरवून घ्यावा आणि जे करताय ते मात्र मग आनंदाने करावं. दोन्ही गोष्टी हां, म्हणजे पोलीस खात्यात जेव्हा नोकरीला येतात आम्ही इंटरव्ह्यू घेतो किंवा इतर प्रशासकीय सेवांमध्ये ते सांगतात देशसेवा समाजसेवा, पण ते तेवढं पूर्ण खरं नसतं असं तेव्हाच आम्हाला कळालेलं असतं. 50%च खरं असतं. मग मी त्यांना सांगतो देशसेवा करायची तर सैन्यात भरती व्हायला पाहिजे, पण ते तिकडे जायचं नाही आहे, पोलीस सेवेत यायचं आहे. मग पोलीस सेवेत आल्यावर आपल्या जिल्ह्यातच नोकरी करायची आहे, मग तिथे ती सेवा कमी कमी होत जाते आणि ती स्वयंसेवेवर येते फक्त. सर आता एक आपल्या तरुण पिढीला कुठल्या अशा 3 गोष्टी आहेत तुम्ही सांगाल की त्या केल्या नाही पाहिजे अशा, की बाबा ह्या 3 गोष्टी तरुण पिढीने करू नयेत? आळस करू नये, खोटं बोलू नये आणि दुसरी चुका करतात म्हणून मी ती चूक करावी असं करू नये. म्हणजे उदाहरण 10 जण सिग्नल तोडतात रेड लाईट म्हणून मी 11वा त्याच्यात जॉईन होतो. मग ही तर तुम्ही दुसऱ्यांच्या चुका काढता लोकशाहीमध्ये, दुसरे असं करतात म्हणून असं समाजात घडतंय असा जेव्हा युवा वर्ग तावातावाने बोलतो तर तेव्हा मग तुम्ही करू नका ना. सुरुवात स्वतःपासून करावी लागते, तेव्हाच ते सगळेजण एकत्र येतील समाजामध्ये, तर ते चांगला समाज घडेल आपला. नाही तर आपण युरोपमध्ये चांगला आहे, गल्फ कंट्रीजमध्ये शिस्त इतकी चांगली आहे आणि इथे मात्र रस्त्यावर थुंकतो आपण. तिथे थुंकायला परवानगी नाही आहे, थुंकलं तर काय होते ते माहीत आहे, पण इथे का नाही पालन करू शकत आपण? तर त्या गोष्टी तुम्ही करू नये. आता सर रिटायरमेंट नंतर काय प्लॅन आहे तुमचा, म्हणजे कुठल्या क्षेत्रामध्ये किंवा काय कसं असेल रिटायरमेंट नंतरचा? तोच मुद्दा एक मोठा आहे की मी खूप दूरचा विचार नाही करत, मी आजचाच विचार करतो आणि आजचा दिवस आजच्या कामात कसा चांगला जाईल आणि शांतपणे गेला, सगळ्यांचं विधायक सहभागासोबत गेला तो मी खूप उद्याचा आणि भविष्याचा विचार करत नाही. मगच सांगितलं मी तुम्हाला, आणि त्यामुळे तुम्ही अजून मला पुढची स्टेप विचारली. त्यामुळे रिटायरमेंटचा खरंच मी विचार केलेला नाही आणि मी कालचाही विचार खूप करत नाही. म्हणजे काल काय घडलं आणि त्याच्यात खूप विचार करत बसणे आणि हे झालं नाही ते झालं नाही आणि दुःखी होऊन तो नो. आज जे करायचं आहे ते आज करावं आणि तुम्ही म्हणता तसं मी आता प्लॅनिंगला लागतो. बरं, तुम्ही टायगरची लाईफ जगताय, वन डे लाईफ किंवा आजचा आज, अच्छा उद्याचं उद्या. आता हे मला माहीत नव्हतं की वाघ 1 दिवसाचाच लाईफ जगतो, पण वाघ जंगलात फिरत असतो आणि ते बघून इतर जण पळत असतात, तेवढं मला माहित होतं. पण एका दिवसाचा लाईफ आहे हे नव्हतं माहित मला. तो वन डे लाईफ, कारण आज ज्या दिवशी बाहेर निघायचे शिकार बस तेवढेच, आणि ते मिळाले की तो बाकी दिवस ते शिकार संपेपर्यंत उद्योगही करत नाही दुसरे आणि विनाकारण शिकारी करत नाही. बरोबर आहे, तर तसं म्हणता येईल. आणि प्लॅनिंगसाठी मी विचार सुरू करेल आता. हो, आणि तुमच्याकडेच येऊ आम्ही प्लॅनिंगसाठी. धन्यवाद सर. नक्कीच सर. सगळ्यात महत्त्वाचं मला तुम्हाला सांगायचं आहे, जसं आपण सांगितलं तुम्ही की तरुण पिढीने ह्या 3 गोष्टी केल्या नाही पाहिजेत. आता मला असं जाणून घ्यायचं की कुठल्या 3 गोष्टी केल्या पाहिजेत यशस्वी होण्यासाठी? नाही ते मी तर नेहमी सांगतो वाचाल तर वाचाल. बरं. हां, म्हणजे वाचण्याला पर्यायच नाही आहे. कट कॉपी पेस्टच्या जमान्यात ते करूच नका. कट कॉपी पेस्ट. बरोबर. तुमचं वाचन खरोखर पाहिजे. सगळ्या गोष्टींनी विचारांमध्ये जी सुधारणा होते, तुमच्या दृष्टिकोनात सुधारणा होते, ते वाचनाने होते. त्यामुळे तुम्ही वाचन करायला पाहिजे. तुमच्या कमिटमेंट्स ज्या आहेत आणि ज्या काही तुमच्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्यात कन्सिस्टन्सी पाहिजे. म्हणजे सातत्य पाहिजे. सातत्य पाहिजे कोणत्याही गोष्टीमध्ये. धरसोड वृत्ती नको. आणि एक ठामपणाही पाहिजे विचारांमध्ये. तुम्ही ठाम राहायला पाहिजे. तुम्ही त्या कोणाच्या म्हणजे तुमच्यासोबत दारू पिणारा मित्र असेल आणि तो तुम्हाला प्रेशर करत असेल म्हणून तुम्ही 2 पेग घेता, तसं नाही पाहिजे. तुम्हाला आवडते तर घ्या तुम्ही, पण कोणाच्या प्रेशरखाली दारू, मी उदाहरण देतोय, प्यावी असं माझं म्हणणं नाही. हां, तर तुम्ही प्रेशरखाली सकम व्हायला नको कोणाच्याही कोणत्याही कृत्यासाठी. जर अन्याय वाटतो तर अन्यायाप्रती बोलण्याची हिंमत आली पाहिजे. हेच युवा वर्गाचं वैशिष्ट्य आहे जीवनपणाचं, आणि त्यालाच युवा म्हणतात. विचारांनी थकलेला नको युवा. मग आजकाल ते मोहमायाजाल जे नेटवर चाललंय, जे मग सांगितलं, त्या विचारांनीच तो थकलेला जास्ती होतोय आणि त्याच्यामुळे तो फक्त जी करतोय 4G 5G वापरून. नाही म्हणत. हां, बस. तर काही गोष्टींना नाही म्हणायला सुद्धा शिकावे युवा वर्गाने, आणि त्या अन्यायकारक वाटत असेल तर प्रतिकार सुद्धा करावा विधायक मार्गाने. एवढंच सांगायचं. बाकी खूप सांगायला अजून ज्ञान मिळवायचं आहे मला. बरोबर सर. खूप चांगली आपली चर्चा झाली.
तर फक्त एक लास्ट आपल्या प्रेक्षकांसाठी तुम्ही काय मेसेज द्याल? शेवटचा मेसेज, एक मेसेज. मेसेज हेच आहे की जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये. जसं परसेप्शन आहे, परसेप्शन हे यथार्थवादी आहे की नाही चेक केलं पाहिजे, रियालिटी चेक केला पाहिजे. म्हणजे सोशल मीडियावर येतं आहे, अजून कुठून वाचताय म्हणून ते तसंच आहे असं मानू नये. सध्याच्या युगामध्ये या आणि माहिती जालाच्या विस्फोटामध्ये सगळ्या गोष्टी चेक केल्या पाहिजेत. आणि आपला जिवंतपणा माणूस म्हणून, मशीन बनू नये, एक माणूस म्हणून कायम ठेवला पाहिजे आणि सगळ्या फील्डमध्ये रस घेऊन जीवन जगलं पाहिजे. एवढंच सांगायचं आहे. सर खूप छान वाटलं. तुम्ही एकदम रिअलिस्टिक आणि प्रॅक्टिकल ज्या गोष्टी असतात, आतून जे गोष्टी असतात ते सगळे आन्सर्स आपल्या प्रेक्षकांना मिळाले. नाही म्हणून मला मन की बातच आवडते. आणि ते करताना मी काम हृदयापासूनच करतो, पण डोकं शाबूत ठेवून आणि मेंदू जे सुचवेल त्या प्रकारे करत असतो. असं आहे. म्हणून कायदा निष्ठुर असतो, कारण तो मेंदूनी काम करतो. परंतु काही वेळा मनुष्य जातीला मदत करायला हृदयापासूनही करावी लागते. तर ते त्या कायद्यांच्या नियमांच्या चौकटीत बसून करावी लागते. म्हणून तुम्ही जी मन की बात आज केली माझ्यासोबत त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. थँक्यू. थँक्यू. जय हिंद.